TV shows, blockbuster movies, and originals. Download the app now. हे समजा काय अहो तयारी चालू आहे कसली नाही कसली नाही तुम्ही काही काळजी करू नका आम्ही सांभाळतो सगळं व्यवस्थित ही असली ताकद नाही दावायची आपल्याला समजा कटे बाहेर काढ पहिले नाही नाही हे बघा आपण तयारीत असलेलं बरं आपण पहिली कळ काढणार नाही पण त्या पप्याने कळ काढली तर रानाचे 2 हात बस आहेत हे समजा बाहेर काढा ते सूरज जेवढं भडकल का नाही तेवढं चांगलं आहे आपल्यासाठी. ते राणा आणि सूरज आपल्या अंगावर खवळून येतील असं काहीतरी करायला पाहिजे आपल्याला. आपल्यातल्या एखाद्याचं डोसकं फुटून केस झाली पाहिजे दोघांवर. गाव जशी आमची जागीर नाही तशी तुझी बी नाही मी लोकशाहीच्या मार्गाने निघालोय तेव्हा तू बी तसंच वाग. तिचा जादाचा शानपणा तुझ्याकडे ठेवायचा. आपलं काय ठरलं हात उचलायचा नाही. ते राणा बघाय कसं खुल्यासारखं वागायलंय. तुला रस्ता अडवून बसलाय आणि वरनं नाही नाही ते बोलायलाय. चांगलं काही करायचं म्हणल्यावर रस्ता अडवणारे लोक असणार आपण स्वतःचा रस्ता शोधायचा पुढे जायचं. गाडर गाड्या इकडनं चला. अरे सनी अरे तू बस इथं वाघ वाघ खेळत तर पुसतील त्या गाड्या कलेक्टर ऑफिसला. गावातलं सरपंच पद या वर्षी महिलांसाठी राखीव झालंय. काय नेमकं आपलं गाव महिलांसाठी राखीव झालंय मग आता तर दुसरं कोणाला उभं करायचं आपल्या घरातलं. अहो मामांजींनी आणि गावानी तर तुम्हाला पेचातच टाकलं की आपल्याच घरातलं कोणतर उमेदवार निवडायचा असं सांगितलंय. तुम्ही एक काम करा राणा भाऊजी तुम्ही सांगून टाका बरं आमचं नाव. आपण आम्ही जे सांगू ते तुम्ही ऐकणार असं वचन दिलं तुम्ही आम्हाला. ते जेवणाच्या टायमाला सांगतो आपण. काय ठरलं राणा भाऊजी. काय ठरलं राणा भाऊजी. तुम्ही आबा सरपंच पदासाठी मी वहिनींचं नाव जाहीर करतो. साहेब हा. तुम्ही काही बी म्हणा पण राणाचा ह्यो निर्णय आम्हाला काही पटला नाही बघा. आबा ही नंदिता एक नंबर घमेंडी आहे बघा. अहो पुन्हा संकट कसं वागावं याची अक्कल नाही तिला. अंजलीचा चांगुलपणा अख्ख्या गावाला ठाऊक आहे साहेब. ती जर असेल तर मग फूट पडणार नाही एवढंच. आबा आता तुम्हीच काय केलं तर आजवर तुम्ही सरळ मार्गी राजकारण केले पण आता चांगल्या कामासाठी वाकडं गेलं तर म्हणजे हो म्हणजे राणादानं नंदिताचं नुसतं नाव जाहीर केलंय अजून फॉर्म कुठं भरलाय. गुरुजी पुढे काय अडचणी येणार नाहीत ना व? जरा पंचांगात बघून सांगा की. अडचणी अडचणी दिसत आहे सगळीकडून विरोध होईल. पप्या तुला असाच उमेदवार पाहिजे तू जे सांगेल ते ऐकणारा. आता तुला उभा राहता येत नाही ना मग वहिनीच नाही उभा कर. आपल्या संघर्ष पॅनेलचा उमेदवार ठरला सुरेखा परेश पाटील. साहेबांनी आपल्या पॅनल कंड अंजली वहिनीचं नाव फिक्स केलंय. फॉर्म बी भरलाय. ते काय माहित नाही का मम्मी आम्हाला पण आता आम्ही अपक्ष उभं राहणार म्हणजे राहणारच. ताकद अगं राणा भाऊजींची ताकद आहे की आमच्या माग. अगं ते उभं राहणार का आमच्या माग. तू हे बघ मम्मी ते समजा आम्हाला कळतंय काय करायचं ते. हा तू ताई साहेब बोलवलंस मला. मम्मी तुला जरा नंतर फोन करतो. पहिले या घरच्या भेदीला जरा बघून घेतो. बघा की सनीदा असं करताल असं वाटलंच नव्हतं हो. सनिदा नाही तुझ्याबद्दल बोलायलोय आम्ही. म्या काय केलं. म्या कशी भेदी होत आहे साहेब. म्या तर तुमची प्रामाणिक पाठराखीण आहे. पाठराखीन म्हणून आमच्याच पाठीत खंजीर खूप असलास ना तू. ताई साहेब सोडणार नाही तुला आता. म्या काय केलं. काय केलं म्हणजे तो कोण कुठला तो फडतूस ज्योतिषी आणलास समधी नाट लावून गेला त्यो. समजा चांगलं आणि सुरळीत चाललं होतं बराबर अपशकून करून गेला बघ. अव ताई साहेब आमच्या गुरुजींची काय बी चूक नाही यात. अव उलट ते तुम्हाला सावध करायला आलतं पण तुम्ही त्यांचं काय बी ऐकलं नाही. ऐकलं असतं तर सन्निधानचा घोळ आधीच तुमच्या ध्यानात आला असता आणि तुमची सरपंचकी फिक्स झाली असती. आज मी शाळेत लय भारी कविता म्हणली. चांगले की अशीच गाणी म्हणत जा.
आपण तुला गाण्याच्या शो मध्ये पाठवू. गाणी नाही, कविता. हा तेच ते. एक मिनिट थांबा 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 थांबा, काय झालं? मी श्रीखंड घेऊन येते. हो का? अहो आपल्या जय किसान पॅनल कडनं जाऊबाईंचं नाव जाहीर झालं ना, मग श्रीखंड घेऊन जाऊ घरी. चालतंय. पेढे घ्या, पेढे. पेढे घ्या. काय विशेष? अहो अंजली वहिनीने आमची अडचण कळाली आणि त्यांनी हो म्हटलं म्हणून. अभिनंदन वहिनी, अभिनंदन. अहो समजा गाव पेढा वाटायला आल्या. बोला प्रचाराचा नारळ कधी पडायचा. अहो वहिनी, आम्ही समधी तुमच्या संकट आहे. असा तुमचा बॅनर बनवतो बघा, असा फोटो काढू, असा काढू, कशा मस्त आहे बनव. एक मिनिट, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. पप्या तुला असाच उमेदवार पाहिजे, तू जे सांगेल ते ऐकणारा. आता तुला उभा राहता येत नाही ना, मग वहिनीच नाही उभा कर. आपल्या संघर्ष पॅनेलचा उमेदवार ठरला सुरेखा परेश पाटील. अंजलीबाई उभं राहणार नाही म्हणलं तुमचाच फॉर्म भरायला लागणार. ते नाही उभं राहणार. जाऊबाई इलेक्शनला उभं राहणार नाहीत असं त्यासनी आम्हाला लिहून द्यायला सांगा. तुम्ही एक गोष्ट विसरताय. नुकतीच सरचिटणीसपदी आमची नेमणूक झाली. पण जगताय तर मामांच्याच जीवावर ना. तुम्हाला राहायला स्वतःचं घर नाही हे तुम्ही विसरू नका. म्हणजे झालं, आता दाखवतेस त्यांना माझा इंगा. नाही सगळ्यांना एकत्र कामाला लावलं तर नावाची शितली नाही. हर्षवर्धन देशमुख, आत्ता जेवढा त्रास देशील तुला त्याच्या दुप्पट उलट त्रास देते का नाही. त्यांचा स्वभाव कसा आहे? शांत आहेत, माझं ऐकतात सगळं. 13 वर्ष संसार केला. माझं वय वाढतंय पण तिचं वय मात्र कमी होत आहे. ऍक्च्युली मी माझ्या भावाला खूप मिस करते. त्याची तब्येत ठीक नाहीये, तो हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे. सांगा ना, काय कळून चुकलंय तुम्हाला? हेच की या दोघींची नाटकं आहेत ही सगळी. अच्छा, मग इथे कशाला आला होता? मी बघायला आलो की खरंच किती लागलंय. चण्या झुरा. कुठे कॉक्रोच? आई खोटी, मुलगी खोटी, त्यांचं प्रेम खोटं, सगळं खोटं आहे. तुम्ही इथे का आलात, कशा करता आलात मला माहिती नाही, पण एक लक्षात ठेवा, तुमच्यामुळे माझ्या घरावरती संकट येणार असेल तर ते मी कदापि होऊ देणार नाही. राधिका, तू अजून या सुलक्षणाला ओळखला नाही. खोट्याचा सौदा ती कधीच करत नाही. मला भीती वाटते बाबांची बोलायची. म्हणूनच मी त्यांच्याशी बोलतो, त्यांना फोन लाव. हॅलो बाबा, सर म्हणतायत की त्यांना तुमच्याशी माझ्या भविष्याबद्दल बोलायचंय. त्याला सांग म्हणावं तुझ्या भविष्याची चिंता करायला तुझा बाप जिवंत आहे अजून. युवराज, अनाजी पंत आणि मोरोपंत गड चढून येतात. त्यांच्याबरोबर फौज बी हाय. फौज गडावर? जी युवराज, तुम्हाला अटक करण्याचा हेतू आहे. सर नोबत पन्हाळ्याच्या पायथ्याशी पोहोचले. सोबत 20,000ची फौज आहे. दादाजी, हा असा प्रकार मी अजूनपर्यंत कधी बघितलाच नाही. बरं उपचार तरी काय आणि कसे करणार?